सध्या सगळीकडे प्रख्यात अब्जाधीश आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीचे मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग सेरेमनीची चर्चा आहे। आलेल्या पाहुण्यांपासून ते तिथल्या मेन्यूपर्यंत सगळे चर्चेत आहेत। अशातच अनंत अंबानी यांनी जामनगर येथे उभारण्यात आलेल्या वनतारा या आपल्या ड्रीम प्रोजेक्टची घोषणा केली आहे। नेमका हा प्रकल्प काय आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। गुजरात राज्यातील जामनगर या शहराचं आणि अंबानी परिवाराचं एक वेगळंच नातं पाहायला मिळतं। मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी यांचं हे माहेरघर, तर धीरूभाई अंबानी यांची ही कर्मभूमी। रिलायन्स उद्योग समूहाने जामनगर येथे जगातील सर्वात मोठी ऑइल रिफायनरी उभारली आहे। या रिफायनरीमुळे हे शहर वर्ल्ड ऑइल सिटी म्हणून ओळखलं जातं आणि याच जामनगर येथे रिलायन्स समूहाने 3000 एकरच्या भव्य क्षेत्राचे जंगलात रूपांतर करत वनतारा हे वन्य प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले। हे जगातील सर्वात मोठं पशुसंग्रहालय आणि पुनर्वसन केंद्र असल्याचं बोललं जाते। सुमारे 3000 एकरांवर पसरलेल्या या हरित पट्ट्यात जगभरातील प्राणी आणि वन्यजीवांच्या संवर्धनाचं काम केलं जात आहे। या वनतारा ॲनिमल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरसाठी एकूण 2100 कर्मचारी नेमण्यात आलेत, तर 200हून अधिक बिबट्यांचे पुनर्वसन करण्यात आले। तमिळनाडू येथील लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या ठिकाणाहून 1000हून अधिक मगरींना आणून त्यांचेही पुनर्वसन या ठिकाणी करण्यात आले। वनतारा प्रकल्पात एकूण 43 प्रजातींच्या 2000हून अधिक प्राण्यांचे पुनर्वसन केले। यात शाकाहारी आणि सरपटणारे प्राण्यांचाही समावेश आहे। सर्व पशु प्राण्यांना अनुकूल वातावरण तयार करून त्यांचं संवर्धन करणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे। या प्रकल्पात विशेषतः हत्ती केंद्र तयार करण्यात आले, त्याविषयी जाणून घेऊयात। 3000 एकरमध्ये पसरलेल्या वनतारामध्ये अत्याधुनिक एलिफंट सेंटर आहे। यात एक हायड्रोथेरपी पूल, वॉटर बॉडी आणि हत्तीच्या संधिवातावर उपचार करण्यासाठी झकुजी देखील तयार केलेला आहे। येथे 500 प्रशिक्षित कर्मचारी वर्ग हत्तींची काळजी घेतोय। त्यात 25000 स्क्वेअर फुटांचे रुग्णालय आहे। यामध्ये सर्व प्रकारची आधुनिक उपकरणे आहेत। या ठिकाणी हत्तींवर शस्त्रक्रियाही करता येते। या एलिफंट सेंटरमध्ये 14000 स्क्वेअर फुटांचे स्वयंपाकघरही आहे। या केंद्रात आयुर्वेदाचाही वापर केला जातो। देशाच्या कोणत्याही भागात जखमी हत्ती पडलेला असेल तर तो वनतारा प्रकल्पात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जखमी हत्तींची या ठिकाणी काळजी घेतली जाते, त्याला योग्य ते उपचार दिले जातात। एक प्रकारे हे प्राणीशास्त्र उद्यान नसून मुक्या प्राण्यांचे आश्रयस्थान आहे। त्यामुळेच 600 एकर क्षेत्र केवळ हत्तींसाठी त्यांचे नैसर्गिक अधिवास म्हणून विकसित करण्यात आले। आत्तापर्यंत 200हून अधिक जखमी हत्तींना वाचवण्यात आल्याचं खुद्द अंबानी सांगतात। वनतारा देशी विदेशी संस्थांसोबत काम करत आहे। या वनतारा कार्यक्रमाने व्हेनेझुएलाच्या नॅशनल फाउंडेशन ऑफ झू अँड स्मिथसोनियन अँड वर्ल्ड असोसिएशन ऑफ झूज अँड एक्वेरियम यांच्या सहकार्याने सुरुवात केली आहे। भारतात राष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यान, आसाम राज्य प्राणी संग्रहालय, नागालँड प्राणीशास्त्र उद्यान आणि सरदार पटेल प्राणीशास्त्र उद्यान यासह अनेक संस्थांशी हातमिळवणी केली आहे। असा हा रिलायन्स समूहाने उभारलेला भव्य वनतारा प्रकल्प तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथे आपण हा व्हिडिओ पाहताय तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। धन्यवाद।